नमस्कार सर्वांना, छाया ऋतूच्या रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत उपमा। चला मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। 1 वाटी मोठा रवा घेतलेला आहे, साजूक तूप, हरभरा आणि उडीद डाळ, कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, लिंबू, टोमॅटो आणि फ्रोझन मटार। उपमा बनवण्यासाठी आपण तूप टाकून घेऊया। तूप गरम झाले, त्यामध्ये 1 वाटी रवा, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। त्याला चांगलं भाजून घेऊ। त्याला 5-7 मिनिट चांगलं तांबूस भाजून घ्यायचं, गुलाबी कलर येईपर्यंत। आता झालेला आहे, हे रव्याला छान तांबूस कलर आलेला आहे। आता ह्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। बघा किती छान कलर आलेला आहे रव्याला। आपण तेल टाकून घेऊ 2 चमचे। तेल चांगलं गरम झाले, आता ह्याला मोहरी टाकू। याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरीचा आता तडतड आवाज येत आहे। आता जिरा 2 चमचे, हिरवी मिरची, डाळ टाकून घेऊ आपण याच्यात। गॅसची फ्लेम वाढवू, मिरची चांगली भाजून घेऊया। अर्धा चमचा हिंग, याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ। थोडं मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। कांद्याला जास्त भाजून नाही घ्यायचं, थोडंसं गुलाबी करायचं। त्यामध्ये काजू टाकून घेऊ आपण। त्यानंतर टोमॅटो, फ्रोझन मटर, त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। शेंगदाणे मग अशी दाखवायची विसरले। 5 मिनटं झाकून घेऊ। गॅसची फ्लेम स्लो करू आणि 5 मिनटं चांगलं शिजू देऊ। त्याला आता झालंय का आपण बघूया। छान सॉफ्ट झालं आहे। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकू। आता याला आपण पाणी टाकू। 1 वाटी रवा घेतला होता, त्याला 3 वाटी पाणी टाकायचं। चांगलं मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ। याच्यामध्ये थोडा थोडा करून रवा मिक्स करू। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। त्याला 5 मिनिटासाठी आपण असं झाकून ठेवूया आणि गॅस स्लो करू। बघा किती सुंदर झालेला आहे हा आपला उपमा। तुमच्या उद्याच्या नाश्त्याला असाच बनवून पहा।